वडवळ नागनाथ येथील श्रीराम मंदिरात रामनवमी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुढीपाडव्या दिनी गुरुवारी घटस्थापना, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला असून या निमित्त गजानन वसेकर यांच्या सौजन्याने शुक्रवारपासून सुरू झालेल्या हबप रामायणाचार्य बाबा महाराज काडगावकर यांच्या संगीतमय रामकथेला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। सप्ताहातील दैनिक कार्यक्रम असे: पहाटे 4 ते 6 काकडा आरती, 6:30 ते 7:30 श्रीराम मूर्ती अभिषेक, 8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12 गाथा भजन, दुपारी 1 ते 5 रामकथा, सायंकाळी 5 ते 6 महिला भजन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 9 महाप्रसाद। शुक्रवारी मारुती महाराज रमजानपूरकर, शनिवारी पांडुरंग क्षीरसागर महाराज आळंदी, रविवारी पांडुरंग महाराज कोकाटे, सोमवारी महारुद्र महाराज, मंगळवारी शंकर झाडे महाराज, बुधवारी सखाराम महाराज यांची हरिकीर्तने होणार आहेत। तरी रात्री 11:30 ते पहाटे 4 बैठकी भजन होणार आहेत। गुरुवारी 26 मार्च सकाळी 10 ला हबप व्यंकटेश फड महाराज लातूर यांचे कीर्तन झाल्यानंतर दुपारी 12 ला श्रीराम जन्मोत्सव सोहळा होणार आहे। यावेळी नागनाथ बेनके यांच्यातर्फे महाप्रसादाचे वाटप होणार आहे। दरम्यान शुक्रवारी सप्ताहानिमित्त सायंकाळी महाप्रसादाचे वाटप होणार असून रात्री 11 वाजता भव्य मशालीसह दिंडी सोहळ्यानंतर श्रीराम जन्मोत्सवाची सांगता होणार आहे। या कार्यक्रमाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष मुकुंदराव कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे। आणि प्रवास करता 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 प्रयागपर्यंत जाऊन पोहोचले नाही। भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये भरताचा मुक्काम पडलेला आहे। ज्या ठिकाणी रामप्रभूंनी मुक्काम केलाय, निवास केलाय, तिथे भरतजी थांबतात। भरद्वाज मुनी भरताच्या आगमनाने पुन्हा प्रसन्न झाले, खूप सन्मान आणि पूजन केले भरताचं। भरद्वाज मुनी म्हणतात,